श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपल्यासोबत एका ताईंनी आणि एका दादांनी त्यांचा जो अनुभव आहे, स्वामी अनुभव, तो शेअर केलेला आहे. तर आज आपण अनुभव ऐकणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर चला आजचा अनुभव आपण ऐकूया. घर घ्यायचं तर आहेत, पण पैसे नाहीत. अनुभव एवढा विलक्षण आहेत की अक्षरशः तो मांडताना माझ्याही अंगाला काटे आले. घर घेणं म्हणजे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. स्वतःच्या नावाचं छोटंसं घर असावं. आपल्या माणसांसोबत हसणं, जगणं, सुख दुःख साठवणं हे स्वप्न कोणाचं नसतं. पण अनेक वेळा परिस्थिती अशी येते की घर घ्यायचं तर असतं, पण हातामध्ये पैसा नसतो. आणि ही गोष्ट अनेकांच्या आयुष्यामध्ये घडते. तर असाच अनुभव ह्या दादा ताईंचा आहे. खूप सुंदर आणि विलक्षण अनुभव आहेत. अगदी दैवी शक्तीने भारावलेला अनुभव आहेत. तत्पूर्वी ताई आणि दादा म्हणतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यांना त्रिवार वंदन करून आजच्या या अनुभव मी ताई तुम्हाला सांगणार आहेत. तर बघा ताईंचा अनुभव आपण ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. माझी परिस्थिती म्हणजे मला घ्यायचं तर होतं घर, पण माझ्या हातात अजिबात पैसा नव्हता. नोकरी अगदी छोटी, महिन्याचा पगार अगदी तोही जेमतेम. पण घर खरेदी करण्याइतपत बचत आपली होते आहे का? आणि ती होतही नव्हती. आमच्या भाड्याच्या घरामध्ये रोज मालकाची तगदग, वारंवार घरमालक म्हणजे नेहमी असंच असायचं की या घरामध्ये थोडे दिवस राहिले की 11 महिन्याचा करार असतो. चला मग दुसरं घर बघूया. असं करून करून आम्ही म्हणजे अक्षरशः कंटाळून गेलेलो होतो. त्यात मुलांच्या शाळा, आई-वडील, मग ह्या सगळ्याच गोष्टी सांभाळता स्वतःचं घर हे फक्त एक स्वप्नच राहणार की काय, अशा गोष्टी आमच्यासोबत घडत होत्या. आणि पण मनातून नेहमी एक असा एक शब्द निघायचा की कधीतरी आपल्या नावावर आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं. जेव्हा कधीतरी घरमालक येतो ना आपल्या दारामध्ये, किंवा आपल्याला सारखे फोन करतो, किंवा आपल्याला सारखं पैशांसाठी तगदग करतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनाला टोचतात की काश माझंही स्वतःचं हक्काचं घर कधी होईल. पण त्या गोष्टीसाठी काळ आणि वेळ ही येऊ द्यावी लागते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी माझ्या जीवनाला कसं एक वेगळं वळण दिलं. मी भक्ती तर करत होतो. आम्ही दोघंही जण भक्ती करत होतो. दर गुरुवारी मठात जाणं, महाराजांची आरती करणं आणि नेहमीच महाराजांचं नामस्मरण सतत मनामध्ये गुणगुणत गुणगुणत ठेवायचं. मग कुठलं तरी काहीतरी एक आपल्या मठामध्ये म्हणा, कुठंतरी काहीतरी कार्यक्रम म्हणा, अशा ठिकाणी ज्यावेळेला मी जायचो, मी आणि माझी पत्नी, त्यावेळेला खूप आनंद व्हायचा. नाही, आहेत आपले स्वामी आपल्यासोबत. म्हणून एक दिवस असं वाटायचं, की एक दिवस आपलंही हक्काचं घर होणारच आहे. काळजी करू नको. फक्त सातत्य ठेव सेवेमध्ये, मनाचा निर्धार कर. मग असंच एके दिवशी मोबाईल चाळत होतो आणि एका व्हिडिओमध्ये मी बघितलं, की गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय, या दोघी अध्यायांमध्ये खूप सुंदर प्रकारे सांगितलं आहे. एक म्हणजे 14वा अध्याय आहे, की तो एका व्यक्तीवरती आलेलं त्याचं जे म्हणजे मृत्यूचा त्याच्यावरती येणारा जो ओघ होता, तो त्याचा आपल्या दत्त महाराजांच्या कृपेने तो टळला. आणि एक दुसरा होता, की ज्याच्यामध्ये श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी एका ब्राह्मणाच्या दारातला जो वेल होता, तो उपडून टाकला आणि त्याला अखंड लक्ष्मी तुझ्या घरात नांदेल असा आशीर्वाद त्याला दिला. अगदी त्याचप्रमाणे रोज तो अध्याय मी वाचू लागलो आणि नित्यनेमाने सेवा आम्ही दोघं जण करू लागलो. मग एक दिवशी असं सहज आमच्या मनामध्ये आलं, की आपणही बघायचं का? पण मन शेवटी म्हणायचं नको. आपल्याकडे पैसा नाही, काही नाही, मग आपण घर घ्यायचं तरी कसं? आणि हे सगळे विचार करता आम्ही परत पुन्हा माघार घ्यायचो. पण आता जी सेवा चालू होती त्या सेवेने एवढं म्हणजे मनोबल एवढं वाढलेलं होतं, की एक मन म्हणत होतं, की नको आता माघार घेऊ नको. हातात ₹1 नव्हता. आपण कसं घर बुक केलं ते आमचं आम्हालाच माहिती. आणि स्वामींनी ते करून घेतलं. दत्त महाराजांनी करून घेतलं. सेवा चालू होती.
21 दिवसाचं अनुष्ठान होतं. रोज तारक मंत्रही होता, नामस्मरणही चालू होतं आणि एके दिवशी आम्ही एका माणसाला सांगितलेलं होतं, की जिथं कुठं कमी किमतीमध्ये घरं असेल, तर तिथे आम्हाला अवश्य सांग. मग असं झालं, की त्या दिवशी आम्हाला एका ब्रोकरचा फोन आला आणि त्याने सांगितलं, की अशी-अशी साईट आहे, तर तुम्ही तिथे येता का बघायला? मग आता मी माझ्या बायकोला म्हणजे माझ्या पत्नीला म्हटलं, की आपल्याला घ्यायचं तर नाही पण बघायला का आपल्याला पैसे थोडीच लागतायत. चल आपण जाऊन तर बघूया. मग दोघी जण गेलो आम्ही. घर खूप छान होतं. 2 BHK फ्लॅट होता. हा अनुभव कुठला आहे हा मी तुम्हाला नंतर सांगणार आहेत. तर बघा, तो फ्लॅट त्या ताईंना खूप आवडला. हवेशीर होता, सगळं काही व्यवस्थित होतं. खूप छान फ्लॅट होता. मग घरी आल्यानंतर त्यांनी म्हणजे तिथंच विचारलं, की "तुम्हाला हवं आहे का?" वगैरे असं-तसं. मग आम्ही त्यांना सांगितलं, की "आम्ही घरच्यांचा सल्ला घेतो आणि मग तुम्हाला सांगतो." मग आम्ही तिथून तर परत आलो घरी. मग माझी पत्नी मला म्हणायला लागली, "अहो, घर तर खरंच खूप छान आहे. हातातून जाऊ द्यावंसं वाटत नाही हो. खूप छान आहे. 2 BHK फ्लॅट्स आहे. आपल्याला एवढ्या कमी किमतीमध्ये म्हणजे त्यांनी त्या फ्लॅटची किंमत कमीत कमी 35 सांगितली होती आणि कमी करून ती 32 पर्यंत किंवा 33 पर्यंत होईल म्हणे मॅडम, असं त्यांनी सांगितलं होतं आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्या पत्नीला. मग विचार केला, की आता काय करायचं? आणि झालं असं, की मी ड्युटीवर निघून गेलो आणि माझी पत्नी ही 14वा अध्याय आणि 18वा अध्याय ती रोज त्याचं पठण करायची. तिने संकल्प घेतलेला होता, अनुष्ठान केलेलं होतं आणि तीही ती सेवा करत होती. तिच्या काय मनामध्ये आलं, तर तिला म्हणजे अक्षरशः म्हणजे असं भारावून आलं आणि असं खूप रडावंसं वाटलं तिला स्वामींसमोर. ही हकीकत तिने मला नंतर सांगितली. आणि ती एवढ्या ओघाने स्वामींसमोर रडली, की "स्वामी, एवढी का परीक्षा घेता हो तुम्ही आमची? काहीतरी मार्ग मला सुचवा, जेणेकरून हे एक घर जे आहे ते हे मला जाऊ द्यावंसं वाटत नाहीये. पण यासाठी तुमचे आशीर्वाद मला पाहिजे. तुमच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही घेऊ शकत नाही आणि त्याच्याशिवाय मी पाऊलही पुढे टाकू शकत नाही. जर आम्ही खरोखर जर आतापर्यंत तुमच्या याच्यामध्ये मनोभावे जर सेवा केली असेल किंवा करत असतील, तर आम्हाला काहीतरी मार्ग तुम्ही सुचवा." मग माझ्या लक्षात आलं, की आपण काहीतरी चिठ्ठ्या टाकून बघू बरं, काय संकेत येतो महाराजांचा. मग मी 2 चिठ्ठ्या टाकल्या म्हणजे माझ्या पत्नीने, तिने 2 चिठ्ठ्या टाकल्या आणि त्या चिठ्ठ्यांमध्ये जी उचलली गेली म्हणजे तिने तारक मंत्र म्हटला त्यावरती 2 वेळा आणि महाराजांचा जो षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ ही माळ केली आणि त्यानंतर ती चिठ्ठी तिने उचलून बघितली आणि उचलली तर त्यामध्ये होतं. तसाच तिचा मला फोन आला, की "अहो, मी स्वामींसमोर चिठ्ठ्या टाकल्या होत्या, तर असं-असं झालं, तर ते झालं." मग मी तिला म्हटलं, "ठीक आहे, आपण घरी आल्यानंतर ह्या विषयावरती आपण बोलूया." मग मी जसा घरी आलो, तसा तिने मला सगळा घडलेला प्रकार तिने परत पुन्हा मला सविस्तर सांगितला. मग मी तिला म्हटलं, "ठीक आहे, काही हरकत नाही, बघू आपण कसे पैसे आपल्याकडे जमताय." मग तिचे दागिने म्हणजे माझ्या पत्नीचे दागिने आम्ही गहाण ठेवले आणि कसे तरी ₹1,00,000 आम्ही जमा केले. आणि ते ₹1,00,000 आम्ही घेऊन ते घर आम्ही बुक केलं. आता बुक केलं पण बाकीची उर्वरित रक्कम आम्हाला भरायची होती. मला भरायची होती बाकीची उर्वरित रक्कम तर घरच्यांना आम्ही कॉल केला आणि सांगितलं, की आम्हाला घर घ्यायचं आहे, तर आता तुम्ही थोडी-थोडी सगळ्यांनी आम्हाला मदत करा. ज्या गोष्टीसाठी आम्ही कधी हिंमतही केली नव्हती घरच्यांना पैसे मागण्याची, ती हिंमत आली आमच्यात कुठून, हेही कळत नव्हतं. आणि अगदी म्हणजे असं वाटलंच नव्हतं, की कधी आयुष्यात आपण आपल्या घरच्या लोकांना पैसा मागू किंवा मदत मागू आणि ते आपल्याला इतक्या झटपट देतील असं वाटलंही नव्हतं. आणि झालं असं, की जेमतेम 6, 7, 8 दिवसामध्ये आमची 5,00,000ची रक्कम ही जमा झाली आणि तशीची तशीच परत पुन्हा म्हणजे जे काका, मावशी, चुलते वगैरे सगळे होते, सगळ्यांना विनंती केली, सगळ्यांना सांगितलं, की असं-असं आहे, तसं-तसं आहे. सगळ्यांनी मदत केली आणि ते ₹5,00,000 जे होते, ते ₹5,00,000 मी आणि माझी पत्नी जाऊन आम्ही ते जमा केले. त्यानंतर आम्ही आता बँकेमध्ये आम्ही बऱ्याच वेळा 2-3 वेळा फाईल टाकलेली होती याच्यासाठी लोनसाठी, पण ती पासच होत नव्हती. कारण आमचा सिबिल स्कोर हा कमी होता. मग त्यामुळे आम्हाला लोन काही पटकन आमचं सक्सेस होणार नाही असं आम्हाला नेहमीच वाटायचं. पण झालं असं, की जी फाईल घेऊन आम्ही तिथं गेलो, तर काही क्षणातच आम्हाला तिथं समजलं, की तुम्हाला लोन यावरती होऊ शकतं. म्हणजे हे माझ्यासाठी एवढा आनंदाचा दिवस आणि माझ्या पत्नीसाठीही आनंदाचा दिवस होता, की ते शब्दात मांडणं अगदी म्हणजे शक्यच नाहीये. पण हे सगळं महाराजांनी अशक्य ही गोष्ट ह्या शक्य करून दाखवल्यात आणि माझ्या आयुष्यामध्ये मी कधीतरी जे म्हणत होतो, की मलाही स्वतःचं घर घ्यायचं आहे आणि मलाही स्वतः घराचा मालक व्हायचा आहे.
तर या गोष्टीसाठी मला त्या दिवशी स्वामींनी जे भरभरून आशीर्वाद दिले त्यांचे आयुष्यभर मी ऋणी राहणार आहे आणि मी ते कधीच फेडू शकत नाही. एवढं म्हणजे की ज्या गोष्टी खरोखर आयुष्यात कधी वाटत नव्हत्या की एवढं सगळं शक्य होणार आहे, त्या गोष्टी त्या दिवशी घडून गेल्या आणि त्यांनी त्या करून घेतल्या आमच्याकडून. तर हाच सुखद अनुभव आहे. कालांतराने आम्ही हळू-हळू सगळ्यांचे पैसे परत केले आणि आज आम्ही स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहतो. 2 BHK फ्लॅट आहे. आम्ही राहणारे पुण्याचे आहोत आणि आमचं नाव आहे महेश नेरकर. तर हा माझा अनुभव आहे आणि हे सगळं जे काही झालेलं आहे ते दत्त महाराजांची कृपा आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची कृपा. सेवा करता आहात तर त्या सेवेवरती परिपूर्ण विश्वास ठेवा की एक दिवस तुमचा असणार आहे. माझ्याही मनामध्ये तेच होतं आणि अगदी स्वामींनी तेच घडवून आणलं. फक्त हवं आहे ती तुमची हिंमत. तुम्ही कितपत हिंमत करतात. स्वामी आपल्या सोबत असतात, पण आपण एखाद्या गोष्टीला मागे सरकतो. आपण हिंमत करत नाही, आपण मागे सरकतो. तर मागे न सरकता आपण नेहमी पुढे चालायचं. महाराज आपल्यासोबत असतातच. फक्त आपली त्यामध्ये पाहिजे प्रामाणिकता आणि नामस्मरण. तर चला, इथंच मी माझा अनुभव संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा श्रोतेहो, किती सुंदर आणि किती विलक्षण अनुभव आहेत ह्या दादांचा, की म्हणजे तो शब्दातच मांडताना मलाही कसं तरी वाटत होतं. अगदी म्हणजे भारावून आल्यासारखं, डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं होतं मला सुरुवातीलाच. पण बघा, स्वामी आहेत. स्वामींची जो सेवा करणार तो मेवा घेणारच हे आहेच आणि महाराजांनी सांगितलेलंच आहे, हम गया नहीं हम जिंदा आहे. तर चला, असंच तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये नामस्मरण करत राहा, अनुभव घेत राहा स्वामी सेवेचे आणि तुमचेही जर काही अनुभव असतील तर आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये सांगायला विसरू नका. तर चला, केलेली याची सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत, एका कथेसोबत, अनुभवासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.